8 मार्चला जागतिक महिला दिन जो अख्ख्या जगामध्ये साजरी होत असतो। पण असं असताना त्याच दिवशी राज्यातील वर्धा जिल्ह्यातून एक संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित एका ज्येष्ठ नेत्यावरती तरुणीवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। सलग 5 वर्षे शरीर सुखाची मागणी या नेत्याकडून त्या तरुणीकडून होत होती। एवढंच नाही, अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिचा छळ केल्याचाही आरोप या पीडित तरुणीने केलाय। यानंतर राष्ट्रवादीच्या त्या नेत्याला अटकही करण्यात आली आहे। या प्रकरणाने राज्याचं राजकारण आणि शैक्षणिक क्षेत्र हादरवून निघाले। एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। दिवाकर गमे आरोपीचं नाव, जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये आहे। माहितीनुसार पीडित तरुणी 2022 मध्ये म्हणजेच जेव्हा ती अवघ्या 21 वर्षांची होती तेव्हा तिला नोकरीची गरज होती। अशात तिची ओळख दिवाकर गमे याच्यासोबत झाली। आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबियांशी जवळचे संबंधही होते। त्याने तिला नोकरीचं आमिष दाखवलं, पण त्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली। त्यानंतर आजपर्यंत म्हणजेच गेल्या 5 वर्षांपासून तिच्याकडे सातत्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप त्या तरुणीने केलाय। तसेच आरोपीने पीडितेला अश्लील फोटो, व्हिडिओ आणि मेसेजेस पाठवून छळही केल्याचा आरोप आहे। त्यामुळे तसं झालेल्या पीडित तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत 7 मार्चच्या संध्याकाळी आरोपी दिवाकर गमे याला अटक केली। पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोनही जप्त केला आणि त्यातून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। आता दिवाकर गमे याच्याविषयी सांगायचं झालं तर दिवाकर गमे हा राज्य शासनाच्या महाज्योती या उपक्रमाचा माजी संचालक आहे। तसेच तो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद या संघटनेचा नागपूर विभागीय अध्यक्ष देखील आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाशी तो स्थापनेपासूनच जुळून आहे। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील एका नेत्याचा तो निकटवर्ती असल्याचंही बोललं जाते। आरोपी गेले अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत होता। त्याच्या स्वतःच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक संस्था आहेत। या संस्थेसाठी नोकरीसाठी त्याने संबंधित मुलीला आमिष दाखवल्याची शक्यता बोलली जाते आणि ही घटना त्यातूनच घडली असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या घटनेनं जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। त्यामुळे या प्रकरणामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते। पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार पुलगाव पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिवाकर गमे आरोपीचं नाव, जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये आहे। माहितीनुसार पीडित तरुणी 2022 मध्ये म्हणजेच जेव्हा ती अवघ्या 21 वर्षांची होती तेव्हा तिला नोकरीची गरज होती। अशात तिची ओळख दिवाकर गमे याच्यासोबत झाली। आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबियांशी जवळचे संबंधही होते। त्याने तिला नोकरीचं आमिष दाखवलं, पण त्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली। त्यानंतर आजपर्यंत म्हणजेच गेल्या 5 वर्षांपासून तिच्याकडे सातत्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप त्या तरुणीने केलाय। तसेच आरोपीने पीडितेला अश्लील फोटो, व्हिडिओ आणि मेसेजेस पाठवून छळही केल्याचा आरोप आहे। त्यामुळे तसं झालेल्या पीडित तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत 7 मार्चच्या संध्याकाळी आरोपी दिवाकर गमे याला अटक केली। पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोनही जप्त केला आणि त्यातून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। आता दिवाकर गमे याच्याविषयी सांगायचं झालं तर दिवाकर गमे हा राज्य शासनाच्या महाज्योती या उपक्रमाचा माजी संचालक आहे। तसेच तो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद या संघटनेचा नागपूर विभागीय अध्यक्ष देखील आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाशी तो स्थापनेपासूनच जुळून आहे। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील एका नेत्याचा तो निकटवर्ती असल्याचंही बोललं जाते। आरोपी गेले अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत होता। त्याच्या स्वतःच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक संस्था आहेत। या संस्थेसाठी नोकरीसाठी त्याने संबंधित मुलीला आमिष दाखवल्याची शक्यता बोलली जाते आणि ही घटना त्यातूनच घडली असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या घटनेनं जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। त्यामुळे या प्रकरणामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते। पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार पुलगाव पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।